नमस्कार। आज दोन पालकांचे प्रश्न आलेले आहेत, तर म्हटलं त्या प्रश्नांचाच त्यांची उत्तरं देऊन असा आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ आज बनवूया। त्यांचे असे प्रश्न आहेत की मॅडम, आम्हाला असं कुठेतरी वाटतंय, शंका येते की आमच्या मुलासोबत काही अनैतिक घडलेलं आहे। मग आता आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे तक्रार करायची किंवा याबाबत काही कायदे उपलब्ध आहेत का? कारण आमचं मूल जे आहे ते 11 ते 12 वर्षाचं आहे। तर लक्षात घ्या, जेव्हा मोठी लोक गुन्हे करतात त्यांच्याकरता शिक्षा आणि त्यांचे कायदे हे वेगळे असतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत जर काही असे गुन्हे घडत असतील तर त्याच्यासाठी कायदा आहे आणि जो ओळखला जातो पॉक्सो ॲक्टच्या नावाने। पॉक्सोचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012। म्हणजे लहान मुलं किंवा बालकं यांच्या लैंगिक कृत्यापासून, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 असा हा ओळखला जातो। 18 वर्षाखालील मग ती मुलं असणं हा त्याचा पहिला नियम आहे। मग अगदी त्यांच्याबरोबर पोर्नोग्राफी करता मुलं वापरणं किंवा काही मुलींवर 18 वर्षाखालील ज्या आहेत त्यांच्यावर बळजबरीनं बलात्कार होणं, काही विकृत लोक आपल्या समाजामध्ये असतात आणि ती आपल्या लैंगिक भावना, लैंगिक आपल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचा वापर करतात अगदी सर्रास। आणि ह्या अशा गुन्ह्यांची जर खबरदारी आपल्याला असेल तर आपण चक्क पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवू शकतो। त्याच्याकरता जुवेनाईल पोलीस युनिट असं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असतं लहान मुलांच्या तक्रार नोंदणी करता, लहान मुलांच्या विरोधात जे काही गुन्हे होतात ते। आता त्यांचा दुसरा प्रश्न होता की मॅडम, याच्यामध्ये सेटलमेंट्स होतात का? म्हणजे कारण मोठ्या लोकांच्या केसेसमध्ये जशा काही घटनांमध्ये सेटलमेंट्स होतात, तसं लहान मुलांच्या सुद्धा केसेसमध्ये सेटलमेंट होतात का? तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे स्पष्ट निरीक्षण केलेलं आहे की हा जो कायदा आहे तो विशेष कायदा आहे आणि ह्या केसेससुद्धा फार सेन्सिटिव्ह असतात। त्यामुळे ह्या अशा कुठल्याही केसेसमध्ये तडजोड होऊ शकत नाही। लहान मुलांच्या बाबतीतल्या केसेसमध्ये त्या नराधामाला किंवा ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात शिक्षाच होते। मग ती 5 वर्षाची असू शकते, 10 वर्षाची असू शकते, त्याला जन्मठेप असू शकते, त्याला फाशी असू शकते। ज्या प्रकारचा गुन्हा आहे त्या प्रकारच्या शिक्षा ह्या चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्समध्ये नमूद केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हा पॉक्सो ॲक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि जर आपल्याला कुठेही वाटतं, आजकाल आपण बघतो की शाळांमध्ये अशी प्रकरणं होतात, गावोगावी अशी प्रकरणं होतात, शहरात अशी प्रकरणं होतात, परंतु आपल्याला हे समजत नाही की लहान मुलांबरोबर जर असं काही अनैतिक घडलं तर आपण जायचं कुठे? आणि म्हणूनच हा पॉक्सो ॲक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे। तेव्हा माझी त्या पालकांना अशी विनंती होती की एकदा येऊन तुम्ही भेटा किंवा पोलीस स्टेशनला जाऊन काय ती खबरदारी घ्या। कारण ते मूल जे असतं ना ते फार लहान असतं, सेन्सिटिव्ह असतं, त्यांना या गोष्टींची अजिबात कल्पना नसते आणि म्हणूनच या अशा केसेस फार काळजीपूर्वक हाताळल्या जातात। पोलीस जरी असले तरी ते सतत पोलीसच्या गणवेशामध्ये याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत, तर वेगळ्या कपड्यांमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करतात, जेणेकरून त्या मुलावर सतत दबाव येऊ नये की अरे पोलीस आलेत किंवा मला आता काय करते, कारण त्या मुलाला तेवढी कल्पना नसते। ह्या केसेस इन कॅमेरा कोर्टामध्ये चालतात। ह्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला आणि जी विक्टीम आहे, म्हणजे ज्याच्यासोबत हे लहान मुलासोबत घडलेलं आहे, त्यांना कधीही केसेसमध्ये समोरासमोर येता येत नाही, तशी तरतूदच असते। म्हणून या केसेसना फार सेन्सिटिव्हरित्या हाताळलं जातं। तर ह्या बाबी लक्षात ठेवा। तुमच्या कुठल्या एरियामध्ये आसपास जर तुम्हाला असं कळलं की अशा प्रकारचं एखाद्या मुलासोबत असे काही अत्याचार होत आहेत, तर न घाबरता तुम्ही पोलीस स्टेशन गाठू शकता किंवा एका वकिलाकडे जाऊन सल्ला घेऊ शकता। विषय कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स येऊ देत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे असे काही विषय असतील तर ते जरूर माझ्याकडे मांडा, जेणेकरून मी वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी व्हिडिओद्वारे बोलू शकेन। धन्यवाद।